आपल्या मुलाचं पोषण करायचं असेल ना तर त्याच्यासाठी बंगला ठेवायची गरज नाही, बँक बॅलन्स ठेवायची गरज नाही. जर त्याला काही द्यायचंच असेल ना तर ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा द्या. आयुष्यात त्याला काही कमी पडणार नाही. आयुष्यात जिथे आई जाणार तिथे मूल जाणार ना हो. तुम्ही स्वतः मोबाईल घेऊन बसलाय आणि मुलाला म्हणताय जा ज्ञानेश्वरी वाच. अहो तुमची पित्र खाली आली तरी तो वाचेल का? नाही ना. अहो तुम्ही जे करणार तेच ते मूल करणार आहे. संस्कार द्या ज्ञानेश्वरी आणि गाथेचे. कसे द्या, नुसते विकत आणून देऊ नका त्यांना. जास्त किंमत नाही, 700-800 पर्यंत दोन्ही मिळून येऊन जाईल. त्याला महत्व नाहीये. तुम्ही स्वतः वाचा, ते मूल आपोआप बाजूला येऊन बसेल आणि ते सुद्धा ज्ञानेश्वरी ऐकू लागेल. हा एकमेव उपाय आहे. जगात दुसरा तुम्हाला कोणी भेटणार पण नाही याच्या पलीकडचा उपाय सांगणार आहे. एकच उपाय. मुलाने ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते, आईने आणि बापाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ह्याच्या पलीकडे उपायच नाही. विठाला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.